शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केला। ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा आरोप नीलम गोऱ्हेंनी केला। नीलम गोऱ्हे यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर भडकल्यात। नीलम गोऱ्हेंनी माफी मागावी, त्यांनी याबाबत पुरावे दिले पाहिजेत असं पेडणेकर म्हणाल्यात। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। ठाणे महापालिकेवर भाजपचा झेंडा लागला पाहिजे असं सूचक विधान भाजप नेते संजीव नाईक यांनी केलं। तसंच आमचे वरिष्ठ नेते जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल असंही विधान यावेळी नाईकांनी केलं। मुंबईतील धारावीत मराठी माणसाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे। मारहाणीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यांनी मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या कपडे व्यावसायिकाला चोप दिला। मनसे सैनिकांनी कपड्यांच्या दुकानात जाऊन राडा घातला। कपडे वेळेवर न दिल्यानं व्यावसायिक आणि मराठी माणसांमध्ये वाद झाला। त्यात व्यावसायिकानं मराठी माणसाला मारहाण केली आणि हा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कळल्यावर त्यांनी कपडा दुकान चालकाला मनसे स्टाईलनं धडा शिकवला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झालंय। महापौर निवासस्थानात उभारला जात असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर एकूण 400 कोटींचा खर्च करणार आहे। तर या स्मारकाचं काम MMRDAच्या माध्यमातून केलं जात आहे। महिला ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या सवलतींमुळे एसटी महामंडळ तोट्यात असल्याचं विधान केल्यानं परिवहन मंत्री वादात सापडले होते। दरम्यान यंदाच्या आर्थिक वर्षाच्या 10 महिन्यात एसटीला 640 कोटींचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती आहे। ऑगस्ट महिना वगळता इतर सर्व महिन्यात एसटीला तोटाच झाला असल्याचं समजतंय। उद्यापासून 6 दिवस मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट बंद असणार आहे। रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी हा घाट वाहतुकीला बंद करण्यात येणार आहे। उद्यापासून सकाळी 8 ते संध्याकाळी 6 पर्यंत या कालावधीत महामार्गावरील जुना कसारा घाट बंद असणार आहे। या दरम्यान वाहन चालकांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून नवीन घाटातून वाहतूक करता येणार आहे। मात्र उजळ वाहनांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे। तर पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी कसारा घाटाच्या रस्त्याचं काम करण्यात येते, त्यामुळे प्रवाशांना काही दिवस त्रासाला सामोरं जावं लागतंय। म्हाडाच्या नुकत्याच झालेल्या कोकण मंडळाच्या सोडतीत ज्यांना घर लागलं नाही त्यांना आता निराश होण्याचं कारण नाहीये। येत्या काही महिन्यात म्हाडाचं कोकण मंडळ 2000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे। यात चितळसर इथं सर्वाधिक म्हणजेच 1173 घरांचा समावेश असणार आहे। म्हाडातर्फे दरवर्षी राज्यात 30,000 घरांची सोडत काढण्याचं नियोजन असून दर 3 ते 6 महिन्यात म्हाडाच्या कुठल्या तरी मंडळाची सोडत काढण्याचा प्रस्ताव आहे। पालघरमधील वाढवणजवळ समुद्रात कृत्रिम बेट उभारून त्यावर विमानतळ उभारलं जाणार असल्याची माहिती आहे। त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे। तसं झाल्यास वाढवणमधील हे विमानतळ समुद्रात बांधलेलं पहिलं विमानतळ असेल। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील ग्राहकांनाही बिलाचा शॉक लागणार आहे। रात्री वापरल्या जाणाऱ्या विजेसाठी बिलाचा प्रस्ताव महावितरणानं वीज नियामक आयोगाला दिला। याबाबत 27 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येतील। कर्ज काढून घरावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवलेल्यांना बँकेचा हप्ता आणि वीज बिल असा दुहेरी झटका बसणार आहे। BKC भुयारी मेट्रोला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळतोय। दैनंदिन 4 लाख प्रवासी संख्या अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र अवघे 20,000 प्रवासी मेट्रोत प्रवास करतात। त्यामुळे प्रवासी संख्या वाढवण्याचं मेट्रो प्रशासनासमोर आव्हान असणार आहे। हार्बर मार्गावर CSMT ते पनवेल असा जलद गती रेल्वे प्रकल्प होणार आहे। या प्रकल्पामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला, मात्र या प्रकल्पात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन आता विशेष रेल्वे सोडल्या जातील। मध्य रेल्वेकडून मुंबई ते नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे दरम्यान 28 होळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। मध्य रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार CSMT द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या 8 फेऱ्या धावणार आहेत। महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या यात्रेकरूंचा प्रवास सुकर होण्यात भारतीय रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे। कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे मुंबई सेंट्रल, वापी, वलसाड, उधना, वडोदरा, विश्वामित्री, अहमदाबाद, साबरमती, भावनगर, राजकोट, इंदूर या पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवरून 125 विशेष गाड्या चालवत आहे। तर मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातून 823 रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून 115 रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या। BKCत लवकरच रुग्णालय उभार राहणार आहे। त्यासाठी व्यावसायिक आणि निवासी अशा एकूण 7 भूखंडाच्या लिलावासाठी निविदा निघाल्यात।
मात्र 7 पैकी केवळ 3 भूखंडांना प्रतिसाद मिळालाय। या 3 भूखंडांमुळे MMRDAच्या तिजोरीत आणखी किमान 653 कोटी रुपयांची भर पडणार आहे। MMRDAच्या विकेसीतील आणखी 3 व्यावसायिक भूखंडाच्या ई-लिलावाच्या निविदा प्रक्रिया शुक्रवारी निघाल्या, त्याला चांगला प्रतिसाद मिळालाय। या निविदेनुसार विकेसीत लवकरच ज्युपिटर फोर्टिस रुग्णालय तसंच DY पाटील आणि भारती विद्यापीठाचं महाविद्यालय उभं राहण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेनं क्लीनअप मार्शलच्या 7 संस्थांना दणका देत 65 लाखांची दंडात्मक कारवाई केली आहे। स्वच्छतेप्रकरणी कामात हलगर्जीपणा केल्याबाबत ही कारवाई करण्यात आली। वॉर्डनिहाय प्रत्येकी 30 क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली असून ही कमी संख्येनं मार्शल कार्यरत असल्याचं निदर्शनास आलंय। मंत्रालयात दलालांचा सुळसुळाट झालाय, तो रोखण्यासाठी मंत्र्यांचे सचिव आणि विशेष कार्य अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं। काही चुकीचे निर्णय होत असतील तर ते रोखण्याचं धाडस ठेवा, मंत्रालयातील दलालांना रोखण्यासाठी सतर्क रहा असा संदेश यावेळी देण्यात आलाय। पीओपी बंदीच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली। 1 मार्चपासून मुंबईतील मूर्तिकारांना मागणीनुसार शाडूची माती उपलब्ध करून दिली जाणार आहे। तुर्तास महापालिकेनं 7 वॉर्डमध्ये प्रत्येकी 100 टन शाडूची माती उपलब्ध करून दिली, तर 1 मार्चपासून मूर्तिकारांच्या मागणीनुसार माती उपलब्ध करून दिली जाणार आहे। पीओपी मूर्तींना पूर्णतः बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात पीओपी मूर्तिकारांच्या संघटनेनं न्यायालयात जाण्याचं ठरवलेलं आहे। या बंदीमुळे पीओपीची अनेक मूर्तिकारांचा रोजगार जाणार असल्यामुळे श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेनं आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे। एकीकडे मराठी भाषेचा प्रसार सरकार करत असून मुंबईत मराठी शाळांची संख्या कमी झाली आहे। बहुतेक पालक इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाला प्राधान्य देत आहेत, त्यामुळे गेल्या 10 वर्षात 100हून अधिक मराठी शाळांचं नुकसान झालंय। मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन सोबत केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब समोर झाली आहे। डोंबिवलीत एका दुकानाला चक्क गुजराती भाषेत पाटी लावण्यात आली आहे। महापालिकेनं सर्व दुकानं आणि आस्थापनांचं नामफलक मराठी भाषेत लावण्याचे निर्देश दिलेत, तरीही डोंबिवलीतल्या सावरकर रोडवर एका दुकानदारानं नियम मोडत गुजराती भाषेत पाटी लावली आहे। त्यामुळे पालिका प्रशासन आणि आयुक्त कारवाई करणार का हे पाहावं लागणार आहे। कल्याण येथील एसटी बस डेपोमध्ये अधिकारी ऑनलाईन रमी खेळत आहेत। कामाच्या वेळेत नियंत्रक विभागात काम करणारे अधिकारी अशोक संगभोर हे ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा सवाल आता विचारला जातोय। ठाण्यातील शहापुरात एसटी आगारांचं काम गेल्या 10 वर्षापासून रखडलंय, त्यामुळे शहापूर नवीन बस डेपोच्या अद्याप प्रतीक्षेत आहे। तर या बाबीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला। शहापुरातील गोठेघर ग्रामपंचायत हद्दीतील विद्युत रोहित्रांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। या ठिकाणच्या उघड्या असणाऱ्या विद्युत रोहित्रांमुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। वारंवार तक्रारी करूनही महावितरण कंपनीकडून या बाबीकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। दरम्यान लवकरात लवकर सदर विद्युत रोहित्रांची दुरुस्ती करावी अशी मागणी होते आहे। ठाण्याच्या शहापुरातील महड ते फळेगाव रस्त्यावर गवत वाढल्यानं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय, तर या गवतामुळे अपघाताची शक्यता आहे। त्यामुळे गवत काढून भराव टाकण्याची मागणी करण्यात आली आहे। नवी मुंबईत चोरट्यांनी गाडीतील केबिनमधून 2,69,000ची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली आहे। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झालाय। हे 2 आरोपी बँकेपासून विक्रम सिंग याचा पाठलाग करत होते। संधी मिळताच 2 चोरट्यांपैकी एकानं उतरून गाडीतून रक्कम लंपास केली। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। मुंबई पोलिसांनी गेल्या 7 वर्षात 44 अल्पवयीन मुलींसह 894 महिलांना लैंगिक तस्करीतून वाचवले आहे। या प्रकरणी एकूण 223 गुन्हे दाखल करण्यात आले, तर 481 संशयितांना ताब्यात घेतलंय। नवी मुंबईतील खारघरमध्ये डोक्यात हेल्मेट घालून हत्या प्रकरणी फरार आरोपी फैजान शेखला अटक करण्यात आली। शिवकुमार शर्मा मृत्यू प्रकरणात मुख्य आरोपी फैजान 2 आठवड्यांपासून फरार होता। आरोपीला मुंबईतील बांद्रामधून अटक करण्यात आली। आरोपीला विशेष न्यायालयात हजर केलं असता 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली।
2021 ते 22 दरम्यान पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या 22 भारतीय मच्छीमारांची सुटका केली आहे। यात गुजरात, दीव आणि उत्तर प्रदेशातील बहुतेक मच्छीमार असल्याची माहिती आहे। दरम्यान सुटका झालेले सर्व मच्छीमार शनिवारी उशिरा अटारी वाघा सीमेवर पोहोचले होते।